चला कटोरी कशी वाढवायची ते बघूया। क्रॉसपट्टी आणि साईड पार्ट वेगळा करून हा निघालेला कटोरीचा भाग आहे तो कसा वाढवायचा, त्याची कटोरी कशी रेडी करायची। एक पेपर घ्यायचा, त्यावर हा पार्ट ठेवून जसा आहे तसाच ड्रॉ करून घ्यायचा। हा पार्ट ड्रॉ झाल्यानंतर या पार्टचे हे जे दोघं बाहेरचे पॉईंट आहे ते पकडून एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची। आता बाहेरच्या साईडला 1.5 इंचावर मार्किंग करायची, आतल्या साईडला 1 इंचावर मार्किंग करायची। आता या दोघं मार्किंगचा सेंटर काढायचा आहे आपल्याला। त्या लाईनीवर सेंटर काढायचा, त्या सेंटरपासून खाली 1.5 इंचावर मार्किंग करायची आणि एक छोटीशी स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची। आता या दोघं आजूबाजूचे जे पार्ट आहे त्या पार्टची सेम लेंथ आली पाहिजे अशी आपल्याला 2 क्रॉस लाईनी ड्रॉ करून घ्यायचे आहे। हे जे दोघं लाईनी आहेत आपल्या, या दोघं सेम लेंथ आल्या पाहिजे। बाहेरच्या साईडला एक क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्यायची। आता वरच्या साईडला आपल्याला 1/2 इंच इतके वाढवून घेऊन ते 1/2 इंच ते खाली 1 इंचाची जी मार्किंग आहे तिथपर्यंत आपल्याला राऊंड शेप कटोरीचा देऊन घ्यायचा आहे। इथे बघा आपली कटोरी ही रेडी झालेली आहे। इथे आपण 1.5 इंच वाढवलं, या साईडला सुद्धा 1.5 इंच वाढवलं आणि या साईडला 1 इंच वाढवलं। या ज्या दोघं लाईनी आहेत या सेम लेंथ म्हणजे सेम लांबीच्या पाहिजे। व्यवस्थित बघा, या दोघं लाईनी या सेम लेंथच्या पाहिजे। ही आपली कटोरी रेडी झालेली आहे। वरती आपण 1/2 इंच वाढवलेला आहे। आता आपण या कटोरीला कट करून घेऊ। जी लाइनिंग आहे, जी आपण मार्किंग केलेली आहे त्याच मार्किंगवर आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे। सेम तुम्ही याच पद्धतीने प्रत्येक ब्लाऊजसाठी कटोरी वाढवून घेऊ शकता।